मी स्वामी समर्थांना खूप मानतो आणि मी खूप नामस्मरण करतो स्वामींचं. आमच्या घरी खूप आहे त्यांचं अधिष्ठान आहे. त्यामुळे मला हे माहिती आहे स्वामींचं ब्रीदवाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी. तर मला माहिती आहे की जोपर्यंत माझ्या देवाला माहिती आहे की मी चुकीचं करत नाही तोपर्यंत मला घाबरायचं कारण. माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे स्वामींचं अधिष्ठान आहे. माझे बाबा गेली 60 वर्ष रोज मठात जातात शास्त्र. आमच्याकडे महिन्यातनं एकदा नामस्मरण होतं. 150-200 लोक येतात आणि घरात नामस्मरण होतं. मी पण सतत फ्री असलो की स्वामींचं नाव घेत असतो. मला असं वाटतं की तुम्ही स्वामींचं नाव घ्या, साईबाबांचं घ्या, प्रभू रामचंद्रांचं घ्या, भगवान श्रीकृष्णाचं घ्या, कोणाचंही नाव. तो तुमचा मार्ग तुम्ही शोधा. मार्ग तुमचा ज्याचा त्याचा प्रत्येकाने निवडायचा. पण कदाचित माझ्या जी सकारात्मकता आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे, कदाचित माझ्या जी मला राग येत नाही, जी भावना आहे ती ह्या नामस्मरणात आलेली भावना. कारण मला माहिती ना, माझ्या देवाला माहिती काय चाललंय. चला, त्या निमित्तानं का होईना तुझं लक्ष माझ्या पायाकडे गेलं. लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील. आणि मी उत्तर ज्याला बांधेल त्याला आहे फक्त. मी जोपर्यंत कोणाचं वाईट करत नाही तोपर्यंत मला कोणाची भीती नाही. कोण आहे मी? तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालंय सांगत असेल तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगतं. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी.